परदेशात राहून भाजीपाल्याचा हा ताजेपणा मिळणं म्हणजे लॉटरी लागल्यासारखंच आहे. कोथिंबिरीचा तो मस्त वास, भाजीचा तो हिरवा रंग, एकदम घरची आठवण झाली. विदेशात राहून भारतीय अस्सल चवीची एकदम ताजी भाजी मिळणे म्हणजे स्वर्गसुखच. तुम्हाला वाटलं असेल विदेशात फक्त गोठवलेलाच भाजीपाला मिळतो. मग हे बघा, इथे एकदम फ्रेश असा भाजीपाला भेटलेला आहे मला. इथे पिझ्झा, बर्गर भरपूर मिळतात हो, पण ताज्या वांग्याच्या भरताची जी सर आहे ते कशालाच नाही. तर या ठिकाणी गवार, काही फ्रेश फळं देखील मला भेटलेली आहेत. एकदम मस्त अशी या ठिकाणी संत्री भेटली होती. त्यासोबतच मी आणखीन काय काय भाजीपाला घेतला आहे ते तुम्ही पाहाच. काकडी, गाजर आणि हे बघा तोंडली. याला तुमच्याकडे काय म्हणतात हे कमेंट्स करून नक्की सांगा. तर अशी फ्रेश तोंडली देखील मला या ठिकाणी भेटली होती. तोंडली पाहून मला एक रेसिपी आठवली, तो म्हणजे मसाला भात. तर मी आता ह्या मसाला भात नक्कीच बनवेन तोंडलीपासून. यासोबतच अशी लवंगी, तिखटझर हिरवी मिरची देखील मला भेटलेली आहे. मला तिखट पदार्थ जास्त आवडतात म्हणून मी तिखट मिरची घेतलेली आहे. या ठिकाणी केळी देखील बघू शकता किती फ्रेश आणि मस्त आहे. तर भाज्या आणि फळं बघून मला काय घेऊ आणि काय नको असं झालं होतं. तर ही बघा टोमॅटो किती टवटवीत आणि फ्रेश आहेत. यांना बघून आपल्याला देखील फ्रेश व्हायला होतं. इतकं मस्त आणि सुंदर भाजीपाला मला आज भेटला आहे की मी खूप खुश होते. सीझनल टरबूज देखील मी या ठिकाणी घेतलेलं आहे बघा. या ठिकाणी थंडीचा मोसम आहे, पण सध्या या ठिकाणी गरमी जाणवत आहे, त्यामुळे मी देखील टरबूज घेतलेला आहे. तर मग मंडळी, हा भाजीपाला आणि फळं पाहून तुम्हाला देखील आठवडी बाजाराची आठवण झाली की नाही?